अकोट शहरातील अहिल्याबाई होळकर कॉलनीमध्ये गुरुवारी सायंकाळी सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली। स्फोट इतका जोरदार होता की गोडाऊनवरील टीन पत्रे हवेत उडाली। या घटनेनंतर गॅस एजन्सीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोट शहरातील लोहारी मार्गावरील अहिल्याबाई होळकर कॉलनीमध्ये गुरुवारी सायंकाळी सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। माऊली केटरिंग व्यवसायाच्या गोडाऊनमध्ये झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की गोडाऊनवरील टीन पत्रे हवेत उडाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार या आगीत 1-2 नव्हे तर तब्बल 8 सिलेंडर फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आगीत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात सिलेंडरचा तुटवडा निर्माण असताना अकोटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवणूक कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेनंतर गॅस एजन्सीकडून सिलेंडर पुरवठा करताना आवश्यक सुरक्षा तपासणी केली जाते का, गळती किंवा वॉल्वची स्थिती तपासली जाते का, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। दरम्यान अग्निशमन दल आणि महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। मात्र या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।